श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर नवीन वर्षाला आता सुरुवात होत आहे. नवीन वर्षाचे आपण काही उपाय बघून घेणार आहोत की ज्यामुळे आपले नवीन वर्ष हे आनंदात जावो आणि सुखी निरोगी जावो आणि तुमच्या सर्व इच्छा शिवशंकराच्या कृपेने पूर्ण होत. तर सर्वात अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदात जावो आणि तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर आज आपण काही उपाय बघून घेणार आहोत जे पंडित प्रदीप मिश्रांनी सांगितले आहेत, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर उपाय असा आहे की आपण रोगमुक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सतत आजारपण राहत असेल किंवा कुणी आजारी असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण तर नेहमी मंदिरात जातो आणि 1 तांब्या पाणी शिवशंकराला अर्पित करतो. ह्या उपायामध्ये आपल्याला रोगमुक्तीचा हा उपाय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस आपल्याला बेलपत्र म्हणजे बेलाचे जे पान असते ते अगोदर शिवलिंगावर ठेवायचे आहे आणि नंतर त्यावर पाणी समर्पित करायचे आहे. त्यामुळे रोगापासून मुक्ती मिळते. तर लक्षात असू द्या, आपल्याला रोगमुक्तीसाठी काय करायचे आहे तर शिवलिंगावर आधी बेलपत्र ठेवायचे आहे आणि मग बेलपत्रावर पाणी टाकायचे आहे. बेलपत्र ठेवून शिवलिंगावर पाणी टाकायचे आहे. आणि जर तुम्ही तुमच्या मनाच्या शांतीसाठी किंवा आनंदासाठी किंवा तुमचं काही कार्यसिद्धीसाठी शिवशंकराला पाणी अर्पित करत असाल, जल अर्पित करत असाल तर तुम्ही अगोदर जल अर्पित करायचं आहे आणि नंतर बेलपत्र चढवायचं आहे. म्हणजे अगोदर आपण पाणी शिवशंकराला अर्पित करून घ्यायचं आहे, नंतर त्या शिवलिंगावर बेलपत्र चढवायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे की बेलपत्राच्या 3 पानांचा जो मधला दांडीचा भाग असतो तो त्या ती मधल्या दांडीच्या भागावर आपला अंगठा आला पाहिजे. अंगठा त्या दांडीच्या भागावर ठेवून मग आपण बेलपत्र समर्पित करायला हवं. म्हणजे अंगठ्याच्या मध्ये आणि तर्जनी किंवा मध्यमाच्या मध्ये बेलपत्र पकडून आपण शिवलिंगावर अर्पित करायचं आहे. तर शिवशंकर प्रसन्न होतात आणि शिवशंकर हे अवघडदानी आहेत. ते करुणा करण्यासाठी नेहमी अग्रण्य होत असतात आणि जेव्हा ते करुणा करण्यासाठी म्हणजे आपल्यावर कृपा करण्यासाठी अग्रण्य होतात तेव्हा शंकर भगवान हे बघत नाही की आपण काय पापकर्म केले आहे किंवा काय. शिवशंकर फक्त बघतात की हा किंवा ही माझ्या भक्ती करण्यासाठी आलेला आहे, मला शरण आलेला आहे, तर मी याच्यावर कृपा करेल. त्यामुळे आपण शिवशंकराला अगदी मनोभावे भजायचं आहे. म्हणजे शिवशंकराची भक्ती आपण अगदी मनोभावे करायची आहे. आपल्या मनात काहीही विचार ठेवायचा नाही आहे. शिवशंकर जसे भोळे भाबडे आहेत तशीच भोळी भाबडी भक्ती आपली हवी. तुम्हाला जर असे वाटत असेल तर की आपल्यावर खूप कर्ज वाढले आहे किंवा रोग घरामध्ये सतत आजारपण चालू आहे, भांडण चालू आहे, घरामध्ये सततच्या कटकटी होत आहेत आणि घरामध्ये बरकत नाही आहे, तर तुम्ही प्रयत्न करा की हप्त्यातून 1-2 वेळेस तरी तुम्ही शिवमंदिरात जाऊन 1 तांदळाचा दाणा आणि 1 काळी मिरी आणि तांब्याभर पाण्यामध्ये हे टाकायचं आहे. 1 तांदळाचा दाणा आणि 1 काळी मिरी आणि थोडंसं चंदन आपल्याला तांब्याभर पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे. तर हे पाणी घेऊन आपण शिवमंदिरात जाऊन हे पाणी शिवशंकराला अर्पित करायचं आहे. यामुळे घरातील सततच्या कटकटी किंवा आजारपण किंवा कर्ज असेल ते सगळं आपलं दूर होतं. हे जल आपल्याला शिवशंकराला हप्त्यातून 1 ते 2 वेळेस चढवायचं आहे. तर तुम्ही कुठलाही वार घेऊ शकतात, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला कोणी कितीही वाईट शब्द बोलले किंवा आपल्याशी कोणी भांडण केलं तरी देखील आपण कुणालाही वाईट शब्द अपशब्द बोलायचा नाही आहे, कुणाशी भांडायचं देखील नाही आहे. अशा पद्धतीने आपण आपलं शांत राहायचं आहे की ज्यामुळे आपण जी शिवशंकराची भक्ती करतो त्याने आपल्याला फरक पडेल. आणि ज्यांना रात्रीची झोप लागत नाही तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे.
की ज्यांना रात्री झोप लागत नाही, गोळ्या खाऊन देखील झोप लागत नाही, त्यांनी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय असा आहे की झोपताना शिवशंकराच्या 5 मुलींचे नावं आपल्याला घ्यायचे आहे की ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. तर शिवशंकराच्या 5 मुलींचे नावं आपण 11 वेळेस घ्यायचे आहे. 11 वेळेस हे नाव घेतल्याने आपल्याला अगदी रात्रभर शांत झोप लागते. तर त्या शिवशंकराच्या 5 मुलींचे नावं आहेत जया, विषहरा, शामलीबाली, दौतली आणि देव. पुन्हा एकदा सांगते, जया, विषहरा, शामलीबाली, दौतली आणि देव ह्या शिवशंकराच्या 5 मुली आहेत की ज्यांची नावं घेऊन आपल्याला रात्री झोपायचे आहे. त्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. शांत झोप लागते आणि आपण शिवशंकरांचा देखील मंत्र जप करायचा आहे. म्हणजे तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणू शकतात किंवा तुम्ही नमः शिवाय म्हणू शकतात किंवा ओम नमः शिवाय बोलू शकतात किंवा तुमचा जो गुरुमंत्र आहे तो देखील तुम्ही बोलू शकतात. पण शिवशंकराच्या ह्या 5 मुलींचे नावं घेतल्यानंतर आपण हा मंत्र बोलायचा आहे. त्यामुळे तुमच्या झोपेमध्ये नक्कीच फरक पडेल आणि तुम्हाला शांत झोप लागून तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. पुढील उपाय आपण आता बघून घेऊया, जो पंडित प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेला आहे. ही सर्व माहिती जी आहे ती परमपूज्य पंडितजी मिश्रा यांनी सांगितली आहे. त्यांच्याच कथेमधून ऐकून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर पुढील उपाय असा आहे की आपल्या जीवनात खूप कष्ट असेल, आपल्याला जीवन अगदी नको झाले असेल आणि जीवनामध्ये आपल्याला खूप कंटाळा आला असेल, संघर्ष करून सततचं आपल्याला संघर्ष करावं लागत असेल, आपल्या जीवनात काही ना काही अडचणी येत असतील किंवा आपलं कार्य सिद्धच होत नसेल आणि आपण प्रत्येक वेळेस काहीतरी अडचणीला सामोरे जावं लागत असेल आपल्याला, तर हा उपाय तुम्ही नक्कीच करायचा आहे. हा अगदी प्रभावी उपाय आहे. तर आपल्या जीवनात खरोखर खूप दुःख असेल, खूप कष्ट असेल, आपल्याला अगदी वैताग आला असेल की आपल्यासमोर सारख्या समस्या येतात, त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील कष्ट दूर होईल. उपाय असा आहे, हा उपाय आपल्याला प्रदोष काळात करायचा आहे आणि प्रदोषच्या दिवशी करू शकतात किंवा तुम्हाला जमेल तसं करा, पण प्रदोषच्या दिवशी करा. म्हणजे प्रदोषच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर सूर्यास्ताच्या नंतर आपल्याला बेलपत्र घ्यायचं नाही आहे, तर बेलपत्राचे जे काटे असतात ते घ्यायचे आहेत. 7 काटे आपण बेलपत्राच्या झाडाला जे काटे येतात ते घेऊन घ्यायचे आहेत, 7 काटे. आणि एक धतुरा घ्यायचा आहे. धतुरा म्हणजे धोत्र्याचे जे काटेदार फळ असते ते घ्यायचे आहे. आणि सूर्यास्तानंतर लगेच प्रदोष काळात सूर्य अस्त झाला की लगेच आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे आणि आपल्याला जी काही पूजा करायची आहे ती करून घ्यायची आहे. आणि जे बेलपत्राचे आपण 7 काटे नेले आहेत आणि जे धोत्र्याचं फूल नेलं आहे ते शिवलिंगावर आपल्याला चढवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या जीवनात जे काही काटे असतील, ज्या काही अडचणी असतील ते दूर कर. शिवशंकराला आपल्याला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे की की आपल्या जीवनातील जे काही काटे असतील ते निघून जाऊत आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येऊ. म्हणजे जसा सूर्यास्त होतो तसेच आपल्या समस्यांचा देखील अस्त व्हावा, आपल्या जीवनात सुखाचा सूर्य उगवावा, आपल्या सगळ्या अडचणी समस्या दूर व्हाव्यात, अशी शिवशंकराला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला बेलपत्र समर्पित करायचं नाही आहे. बेलाच्या झाडाला जे काटे येतात ते 7 काटे आपल्याला घ्यायचे आहे आणि एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही जीवनातील कष्ट दूर करू शकतात. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने जे पंडित प्रदीपजी मिश्रांनी त्यांच्या वेगवेगळ्या कथांमध्ये उपाय सांगितले आहेत तेच मी तुम्हाला सांगितले आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.